नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं गणित साथी या चॅनल मध्ये। आज आपण त्रिकोणाची समरूपता हे बघणार आहोत। समरूप आकृत्या या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे। रूपानं सारख्या दिसणाऱ्या, समरूप, सम म्हणजे सारखे आणि रूपानं सारख्या दिसणाऱ्या आकृत्यांना आपण समरूप आकृत्या असं म्हणतो। ओके, मात्र मापतेची भिन्न असू शकतात। या ठिकाणी मी फळ्यावरती दोन आकृत्या काढलेल्या बघा, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर। ही दोन्ही आकृत्या जर बघितल्या तर ह्या रूपानं सारख्या दिसतात, आकारानं सारख्या दिसतात, परंतु मापानं मात्र भिन्न आहेत। जर या त्रिकोणाची एबी बाजू आणि याची पीक्यू बाजू बघितली तर त्यांच्या लांबीमध्ये तुम्हाला फरक दिसतो, म्हणून ह्या एकरूप आकृत्या नाहीत, ह्या समरूप आकृत्या आहेत। ओके, आणि मग समरूप आकृत्या या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला। या दोन त्रिकोणांची समरूपता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। दोन त्रिकोण समरूप केव्हा असतात मित्रांनो, लक्षात घ्या। जसं दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी दोन्ही त्रिकोण एकमेकावरती तंतोतंत जुळत असतील, नाही का। ह्या एका त्रिकोणाचे तीन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन कोणांवर बरोबर तंतोतंत जुळत असतील, तीन बाजू तंतोतंत जुळत असतील, तर त्या त्रिकोणास आपण एकरूप त्रिकोण असं म्हणतो। आता समरूपतेच्या बाबतीत मात्र गुणधर्म थोडासा वेगळा आहे, व्याख्याच कंप्लीट वेगळी या ठिकाणी। समरूप त्रिकोणांमध्ये तिन्ही कोण एकरूप असतात, संगत तिन्ही कोण एकरूप असतात आणि तीन बाजू प्रमाणात असतात, बाजू मात्र एकरूप नाहीत, लक्षात घ्या। मग या ठिकाणी पहिलं वाक्य लिहिलं बघा, दोन त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात, ही पहिली अट म्हणजेच काय, नंबर 1 ची अट। त्रिकोणाचे पहिला कोण अलीकडच्या त्रिकोणाचा ए कोण, पलीकडच्या त्रिकोणाचा संगत पी कोण, त्याचबरोबर अलीकडच्या त्रिकोणाचा बी कोण एकरूप पलीकडच्या त्रिकोणाचा संगत क्यू कोण, अलीकडच्या त्रिकोणाचा सी कोण एकरूप पलीकडच्या त्रिकोणाचा संगत आर कोण। या ठिकाणी संगत शब्द खूप महत्वाचा आहे। तीनही कोण एकरूप पाहिजेत नंबर 1 प्रमाणे। दुसरं नंबर 2, दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असल्या पाहिजेत। संगत बाजू हा शब्द खूप महत्वाचा आहे। म्हणजे एबीसी त्रिकोणाची जर आपण एबी बाजू घेतली पहिली छेदस्थानी, दुसऱ्या त्रिकोणाची पीक्यू बाजू, या दोन बाजूंचं जे गुणोत्तर येईल तेच गुणोत्तर दुसरं बीसी या त्रिकोणाची बीसी बाजू छेदस्थानी, दुसऱ्या त्रिकोणाची संगत क्यू आर बाजू, बरोबर। अलीकडच्या त्रिकोणाची एसी बाजू घेतली तर पलीकडच्या त्रिकोणाची संगत पी आर बाजू तुम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल। पहा, ह्या बाजूंचं पहिलं जे गुणोत्तर आहे तेच गुणोत्तर दुसऱ्या दोन बाजूंचं यायला पाहिजे, तेच गुणोत्तर संगत दुसऱ्या तिसऱ्या दोन बाजूंचं यायला पाहिजे। हे गुणोत्तर जर सारखी येतील तर त्याला असं म्हणतात, दोन त्रिकोणांच्या त्या बाजू संगत बाजू, त्रिकोणाच्या संगत बाजू शब्द महत्वाचा आहे। संगत बाजू कशा असतात, त्या प्रमाणात असतात, आणि संगत बाजू प्रमाणात आल्यात, तिन्ही कोण एकरूप जर आले तर हे दोन त्रिकोण जे आहेत हे दोन त्रिकोण समरूप असतात बाळांनो। आणि ते लिहितात कसं माहिती का, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर आहे। या ठिकाणी समजा हे दोन त्रिकोण संगत आहेत, समरूप आहेत। हे जर लिहायचं असेल तर समरूपतेचं असं चिन्ह आपण या ठिकाणी काढत असतो। एकरूपतेचं चिन्ह तुम्हाला माहितीये, एकरूपतेचं चिन्ह असं काढतात तुम्ही। या दोन चिन्हातला फरक बघा, फक्त रूपानं सारखे, नाही का, बरोबरचं चिन्ह या ठिकाणी काढून टाकलेलं आहे। एकरूप नाही तर ते समरूप आहे असा त्याचा अर्थ। वाचताना असं म्हणायचं, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर, अशा पद्धतीने आपण याच्यावर आधारित असलेली उदाहरणं आपण आता सोडू शकतो। ही दोन वाक्य खूप महत्वाची आहेत। मग दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी दोन त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असायला पाहिजेत आणि त्या दोन त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असायला पाहिजेत। हे दोन वाक्य लिहा, त्याच्यानंतर खालचं लिहा, पलीकडची आकृती काढा, अतिशय महत्वाचा भाग आहे। ओके, चला। ओके मित्रांनो, सराव संच 3.5 मधला पहिला प्रश्न आहे, जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN तर त्यांचे एकरूप असणारे
संगत कोन आणि संगत बाजूंची गुणोत्तरे आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितली. ओके, मग संगत कोन एकरूप आणि संगत बाजू प्रमाणात असतात. आताच आपण या ठिकाणी बघितलं. पहिल्यांदा त्रिकोण कोणता आहे, XYZ, आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे, LMN. मग या त्रिकोणाचे संगत कोन बघूया आपण. संगत कोन घेताना मग असं लिहिणार मी, कोन ए, कोन पहिल्या त्रिकोणाचा X कोन एकरूप दुसऱ्या त्रिकोणाचा L कोन, राईट. पहिल्या त्रिकोणाचा Y कोन Y शी संगत असलेल्या दुसऱ्या त्रिकोणाचा M कोन. लक्षात घ्या, संगती Y ची संगती M बरोबर, X ची संगती L बरोबर, Z ची संगती N बरोबर, आणि म्हणून कोन Z बरोबर एकरूप कोन कोणता येईल, Z ची संगती N बरोबर. ही संगत कोन एकरूप असतात, हे अशा पद्धतीने लिहितो. आणि आता संगत बाजू प्रमाणात असं लिहिताना आपण पहिल्या त्रिकोणाची XY बाजू म्हणूया. बाजू शब्द लिहायची सुद्धा गरज नाही, डायरेक्ट तुम्ही XY लिहिलं तरी चालेल. XY छेदस्थानी LM बरोबर. XY झाल्यानंतर आता YZ घ्या. YZ घेतला त्यावेळेस इथं MN असं लिहावं लागेल आपल्याला, MN बरोबर. आता राहिला तुमचा X आणि Z, पहिला आणि शेवटचा बिंदू म्हणजे XZ. तर इकडं काय होतील, LN असं होईल. LN यांना म्हणतात बाजू प्रमाणात असणे. हे जे गुणोत्तर येईल तेच गुणोत्तर दुसरं असले पाहिजे, तेच गुणोत्तर तिसरं असलं पाहिजे. असं ज्या वेळेस असेल त्यावेळेस त्या बाजू प्रमाणात असतात आणि हे कोन एकरूप असतात. कोन एकरूप, बाजू प्रमाणात. तर ते दोन त्रिकोण कसे असतात, समरूप असतात. ते समरूपतेचं चिन्ह या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. ओके, पहिलं उदाहरण झालं मित्रांनो, अतिशय सोपा भाग आहे. चला मित्रांनो, 2 नंबरचं उदाहरण या ठिकाणी बघूया. त्रिकोण XYZ मध्ये XY 4 सेंटीमीटर आहे, YZ 6 सेंटीमीटर आहे, XZ 5 सेंटीमीटर आहे आणि PQ ची लांबी 8 सेंटीमीटर आहे. जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR आणि PQ बरोबर 8 सेंटीमीटर, आता हे डबल दिले गेलेले उदाहरणामध्ये. ओके, हे एक असतं तरी चालतं असतं, सेंटीमीटर असेल तर त्रिकोण PQR च्या उरलेल्या बाजू तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितलं. याचा अर्थ काय झालं, तुम्हाला त्रिकोण XYZ च्या तिन्ही बाजू या ठिकाणी मिळाल्या आणि त्रिकोण PQR मध्ये फक्त PQ बाजू दिली, तर उर्वरित 2 बाजू आपल्याला या ठिकाणी शोधायच्या आहेत. आकृती काढायची गरज नाही, अतिशय सोपा असा भाग आहे. जो दिलेला होता तो या ठिकाणी लिहून घेतला. त्याच्यानंतर हा भाग सुद्धा दिलेला आहे. त्रिकोण PQR XYZ आणि PQR दोन्ही समरूप आहेत. 2 समरूप त्रिकोणाचा गुणधर्म किंवा 2 मुद्दे आपण आता थोड्या वेळापूर्वी चर्चेत घेतले होते. काय, त्याचे 3 कोन एकरूप असतात आणि 3 बाजू प्रमाणात असतात. ओके, आपण त्याचाच उपयोग करणार आहोत. मग समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग संगत बाजू प्रमाणात असतात म्हणजेच काय, पहिली बाजू XY, दुसरी याची PQ, YZ छेदस्थानी QR, संगत बाजू लिहितोय लक्षात घ्या. नंतर एकरूप बरोबर याची YZ झाल्यानंतर XZ छेदस्थानी ह्या त्रिकोणाची PR बाजू, याला म्हणतात बाजू प्रमाणात असणारी, संगत बाजू प्रमाणात असणे. ओके, आता याच्यात किमती ठेवूया मित्रांनो. चला, आपल्याला XY ची किंमत दिलेली आहे म्हणून या XY च्या जागेवर 4 लिहिणार मी. छेदस्थानी PQ तुम्हाला 8 दिला, इथे पण दिला आणि इथे पण दिला. बघा, तो 8 या ठिकाणी घेऊया बरोबर. तुमचं YZ किती साला, YZ तुमचे 6 आहेत, ते 6 मी या ठिकाणी लिहिणार. तुम्हाला QR माहित नाही, दिलेला नाही. त्याच्यानंतर XZ दिलेला, XZ 5 आहे बघा या ठिकाणी, XZ 5 आणि PR दिलेला नाही. ओके, आता हे 3 गुणोत्तर आहेत. हे 3 गुणोत्तरांपैकी पहिले 2 गुणोत्तर घेतलं तुम्हाला QR मिळेल, पहिलं आणि शेवटचं गुणोत्तर घेतलं तुम्हाला PR मिळेल. चला, आपण अशा पद्धतीने घेऊ. मग आता पहिले 4 छेदस्थानी 8 हे पहिलं गुणोत्तर बरोबर, 6 छेदस्थानी QR लक्षात घ्या.
हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर दोन्ही गुणोत्तर घेतलेत मी या ठिकाणी. तसंच इकडं पलीकडं पहिलं गुणोत्तर आणि शेवटचं गुणोत्तर घेऊ. 4 छेदस्थानी 8 बरोबर 5 छेदस्थानी PR. अशा पद्धती लक्षात घ्या. 3 गुणोत्तर आपण XY ची किंमत 4, PQ ची किंमत 8 दिली, YZ ची किंमत 6, QR ची किंमत नाही दिलेली म्हणून ती शोधायची आहे बरोबर. XZ ची किंमत 5 आहे, PR ची किंमत शोधायची. मग अशी गुणोत्तर घेतल्यानंतर आपण काय करणार, पहिले 2 गुणोत्तर इथे घेतलं, नंतर पहिलं आणि तिसरं गुणोत्तर पलीकडे नेलं. चला आता आपण या ठिकाणी सोडूया मित्रांनो. आपण काय करणार आता या ठिकाणी याने गुणा बघा. QR ने 4 ला गुणा, 4 QR राईट, तिरकस गुणाकार. नंतर 8 ने 6 ला गुणा, 8 × 48 नाही का. मग आता खाली उरले QR बरोबर हे 48 छेदस्थानी तुमचे 4, 4 ने भाग द्यायचा आणि म्हणून 4 ने जर भाग दिला 4 × 1 = 4 आणि 4 × 2 = 8 म्हणजे किती आले तुमचे 12. QR ची लांबी किती आली 12 राईट. अशा पद्धतीने सोडवल्यावर QR 12. चला आता आपण या ठिकाणी PR काढू. इथे सुद्धा तसंच 4 PR बरोबर 8 × 5 8 × 5 = 40 आहे की नाही. आणि म्हणून PR बरोबर 40 छेदस्थानी तुमचे 4, 4 ने भाग द्यायचा. 4 × 4 = 4 10 = 40 म्हणजेच किती आलं उत्तर 10. म्हणून PR ची किंमत किती आली 10. भाग द्या तुम्ही. 4 × 1 = 4, 4 0 0 किंवा 4 × 4 = 4 10 = 40 ओके. 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 म्हणजेच 12. QR 12 आला आणि PR किती आलं 10. अतिशय सोपं असं उदाहरण एक व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे. ह्या सराव संचातला समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा. या ठिकाणी मी 2 आकृत्या काढल्यात कच्च्या आकृत्या. त्रिकोणांना नावे द्या. त्रिकोणांना नावे दिलेत ABC आणि PQR त्रिकोण. त्यांचे संगत कोण सारख्या खुणांनी दाखवा. संगत कोण सारख्या खुणांनी दाखवलेले बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. त्याचबरोबर त्रिकोणाच्या संगत बाजू सुद्धा प्रमाणात आहेत हे आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे का. बाजू प्रमाणात आहेत म्हणून बाजू आपल्याला एक अशा पद्धतीने दाखवता येणार नाहीत. लक्षात ठेवा, बाजूला आपण अशी खूण नाही करू शकत कारण ते एकरूपतेचं चिन्ह दिसतंय ते. फक्त आपण कोण एकरूप दाखवू शकतो आणि संगत बाजू प्रमाणात आहेत हे आपण आता सिद्ध करणार आहोत. ओके, पाहता या ठिकाणी पुसतोय मी. पहा आता तुमचे कोण एकरूप आहेत. पहिला कोण त्रिकोणाचा, ह्या त्रिकोणाचा A कोण ABC चा एकरूप, दुसऱ्या त्रिकोणाचा P कोण, त्याच्यानंतर कोण B ABC त्रिकोणाचा एकरूप त्रिकोण एकरूप कोण Q, कारण हे दोन्ही कोण काटकोन आहेत 90 मापाचे, ते सारखे असणार. हे दोन्ही कोण सारखे आहेत. त्याचबरोबर कोण C एकरूप कोण R. अशा पद्धतीने कोण एकरूप झाले हे तुमचे कोण एकरूप. राईट. त्याच्यानंतर बाजू बघूया. पहिल्या त्रिकोणाची AB बाजू, संगत बाजू PQ. चला, AB ची किंमत आहे 4, AB ची किंमत आहे 4, PQ ची किंमत आहे 8. भाग दिला मित्रांनो तर याचं उत्तर असतं 1/2. त्याच पद्धतीने दुसऱ्या पहिल्या त्रिकोणाची BC बाजू, छेदस्थानी या त्रिकोणाची संगत QR बाजू. बघा, BC ची किंमत 3 आहे, छेदस्थानी QR ची किंमत 6 आहे. हेही गुणोत्तर तुमचं किती येतं 1/2. पहिलं 1/2 आलं, दुसरं 1/2 आलं. चला तिसरं गुणोत्तर घेऊया. कर्ण AC, छेदस्थानी कर्ण PR. 90च्या समोर कर्ण असतो. ओके, AC ची किंमत 5 आहे, कर्ण PR ह्या ठिकाणी 10 दिला. 10 ने भाग द्या, 5 ने भाग द्या. 5 × 5 = 5 × 2 = 10 म्हणजे याचंही गुणोत्तर किती आलं 1/2. तीनही गुणोत्तर समान आलेत. याच्यावरून तुम्ही असं म्हणू शकतात
एडी छेदस्थानी पी क्यू बरोबर बीसी छेदस्थानी क्यू आर बरोबर एसी छेदस्थानी पी आर, एसी छेदस्थानी पी आर म्हणजे सर्व दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात हे वाक्य महत्वाचं आहे. संगत बाजू या ठिकाणी प्रमाणात आले, संगत कोण तुमचे येथे या ठिकाणी एकरूप आले आणि या पद्धतीने त्यांनी दाखवायला सांगितलं. आकृती काढलेली लक्षात घ्या. इथे कोण एकरूप आहेत पण बाजू मात्र प्रमाणात, अशा पद्धतीने आपण दाखवले. हे प्रकरण या ठिकाणी समाप्त झालं. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.